हॅलो गाईज. हॅलो. तर मी अक्षय. मी नुपूर. आम्ही आज माझी एक मॅजिक नुपूरला दाखवणार आहे. तर मॅजिक असं आहे, पण त्या मॅजिकच्या बदल्यात मला काहीतरी मिळालं पाहिजे. 5 रुपयाचे कुरकुरे. नो नो नो, मी काहीतरी मागणार, ते नुपूर मला देणार. ठीक आहे. तुम्ही माझ्यापेक्षा गोरे का दिसताय? मी गोराच आहे म्हणून. ठीक आहे. तर मी आज ऍक्च्युली मी आधी सांगायचं काय काय पाहिजे. मी देऊ कसं तुम्हाला काय पण. हे जर मी मॅजिक सक्सेसफुली केलं, मी ऍक्च्युली आता तुझं माइंड रीड करणार आहे. ठीक आहे. थोडंसं मी अभ्यास केलाय, थोडंसं मी एकदम काय बोलतात ते तयारीने आलोय आणि तुझं माइंड मी फुल रीड करणार आहे. तर ते जर मी परफेक्टली रीड केलं तर तू मला ह्या वीकेंडला शॉपिंगला घेऊन जाणार. हा ठीक आहे, मी डीमार्टला घेऊन जाईन. नो डीमार्ट. बरं ठीक आहे. मला जास्त नाही, आपण आपलं गरिबांचं आपल्याकडे एकच मॉल आहे, मॉल दी गोवा मध्ये जाऊया परवरीला. त्या मॉल मध्ये तुम्हाला घेऊन जायचं आणि तिथे मला शॉपिंग करून द्यायची. ठीक आहे. ओके डन. पैसा खूप आहे. हा तर तुझं माइंड इझी आहे, हिचं माइंड रीड करू शकतो. चेहऱ्यावर सगळं लिहिलेलं असतं. इट्स व्हेरी इझी फॉर मी टू. ठीक आहे, बघू. ठीक आहे. सो आर यू रेडी फॉर इट? Yes. तुम्ही पण रेडी असाल. व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा. चालेल. थोडंसं मागे सरकून बस ना, माझ्या टेक्निक्स तुला कळले नाही पाहिजे. तर मी बरोबर तुझ्या माइंड मध्ये काय आहे ते ओळखू शकतो. मी दिसत नाहीये कॅमेऱ्यात. मग सरकून बस. ओके. हा ओके. मारायचं वगैरे नाही, पाणी मारणार नाही, पाणी बिणी टाकणार नाही, काय नाही, हार्म करायचं नाही. नाही नाही नाही. हा ठीक आहे. ओके चालेल. 4 क्वेश्चन विचारणार मी तुला, त्याचे आन्सर तू द्यायचे आणि ते मी तुला सांगणार. पहिल्या व्हिडिओ सारखं करायचं नाही, ते मी उद्या करायचं असलं वगैरे काय नाही. मी काय करणार नाही जेवण वगैरे. नाही जेवण वगैरे मी बोललो ना, मला शॉपिंगला घेऊन जायचं. जर मी परफेक्टली ओळखलं तर. आणि मी तुला माहिती आहे मी जास्त तुझ्याकडे काय मागणार. एक 5,000 रुपयाची शॉपिंग. 5,000 रुपये. 5,000 रुपये तुम्ही मला. 3,000 रुपयाची शॉपिंग. 3,000 रुपयाची शॉपिंग मला करून. मी जिंकलं म्हणजे मी चुकलो तर मी तुला 200 रुपयाची शॉपिंग. हे बघ, एक नंबर 5,000. 5,000 मी जिंकलो तर तू मला घेऊन द्यायचं. मी हरलो तर 10,000. ठीक आहे गाईज. डन. डन. आता दाखवतेच. तर तू मनात तुझ्या एक प्राणी पकड. डोळे बंद करायचे. नाही, तू मनात एक प्राणी पकड ना, मी तो प्राणी इथे लिहिणार. तुझ्या मनात काय ते मला माहिती. डोळे बंद कशाला करते, डायरेक्ट म्हणू शकतेस. पकडला. ठीक आहे, मी लिहितो. अरे डोळ्यात डोळे घालून तर बघा, तुम्हाला कळणार कसं मी काय लिहिलंय. मी तू डोळे बंद केलेले तेव्हाच तुझ्या डोळ्यात बघितलं, त्यामुळे ते ही चिठ्ठी हातात सांभाळून ठेवायची, उघडायची नाही. बरं ठीक आहे. आता एक लोकेशन, ठिकाण, कुठच्या तरी थंड हवेचं ठिकाण तुझ्या डोक्यात पकड. थांब, त्याच्या अगोदर मला तो मी जो लिहिलाय तो बघायचा नाही. तो प्राणी काय होता सांग. पानगेंडा. सो इझी टू गॅस गाईज. आता एक थंड हवेचं ठिकाण डोक्यात पकड. थंड हवेचं. हा पकडलास. मला लिहू दे. हजार 5,000 रुपयाची शॉपिंग इनकमिंग गाईज. उघडायचं नाही. मिर्झा थंड हवेच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता सांग ते ठिकाण काय होतं. कूर्ग. काय कूर्ग. एकदा ते मला घेऊन जाणार. कूर्ग. माझ्या लिहिलं चुकीचं. महाबळेश्वरच्या पुढे गेली नाही अजून. कूर्ग चुकीचं लिहिलंय. मी बेंगलोरला होते. इट्स ओके. आता एक फूड आयटम डोक्यात पकड.
कन्फ्युज आहे मी. एक फूड आयटम करायला लागेल तुला. काय खातेस ती? भेंडीची भाजी तुझ्या आवडीची आहे त्यामुळे ती तू पकडू शकतेस. ओके पकडलास? मला लिहू दे. उघडायचं नाही. अरे नाही उघडायचं उघडत नाही. आहे. नाहीतर माइंड रीडर बुरा मान जाएगा. आता सांग काय होतं ते फूड. कुळथाचं पिठलं. मला माझं काय ते माइंड रिडिंग चुकण्यासाठी काय काय कुळथाचं पिठलं. काय रे बाबा. आता तू एक डिरेक्शन पकडायची. अशी 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 किंवा अशी खाली. अशी? थांब ते मनात सांग. अरे मनात अशी पकड. अशी नाही बघ. नाही चारच. वर खाली किंवा या साईडला त्या साईडला. मला वेगळी पकडायची होती काहीतरी. मी काढतो ना ते. पकडलीस? काय असू शकतं? मेरी आंखों में मैं झांकूं. ठीक है ओके. ठीक है ठीक है ठीक है ठीक है. तर ते डिरेक्शन इथे लिहिलंय मी. चारही हे दे. दिसत नाहीये ते तुम्ही. होय मी काय दिसणार सगळ्यांना दिसणार. जर मी रॉंग गेस जरा गेम झालेला आहे. पण जर मी चुकून जर ओळखलं 10,000 रुपये कॅश देणार का ऑनलाईन आताच कबूल केलं. ते डायरेक्ट बिल पे करायचं आहे. तर तू Okay. आता मला सांग डिरेक्शन काय होती. काय होती. गाईज यू कॅन सी ती काय बोलते आणि डिरेक्शन बघा. मी परफेक्ट गेस केलेली होती. इट्स डाऊनवर्ड्स. ठीक आहे. काय ते काय होतं प्राणी काय होता. मला आठवत नाही. पानगेंडा. नो इट्स पानगेंडा. चुकलं. मी पानगेंडा गेस केलं. इट्स ओके इट्स ओके केलंय. इट्स ओके. तुम्हाला पण माहितीये तुम्ही बघताय काय ते बरोबर आहे ते. आणि काय होतं ते थंड हवेच्या ठिकाणी काय होतं ते कुर्क. गाईज बघू दे. मराठी लिहिता येत नाही म्हणून इंग्लिश मध्ये लिहिले गाय. बरोबर आहे ना. इंग्लिश मध्ये लिहिले गाय. आणि लास्ट काय फूड आयटम काय होता. कुळथाचं पिठलं. आय वॉन. चुकलाय. कुळथाचं पिठलं होतं. पिठलं लिहिलं. खूप दिवसांनी शॉपिंगला जायला मिळणार आहे. पण तुम्ही हे कसं गेस केलं. माइंड रीडर मी आहे. मी मेडिटेशन करतो रोज तुला माहितीये. तर त्याच्यामुळे मी तुझा माइंड ऑब्विसली गेस करू शकतो. तर गाईज गाईज तुम्ही सगळे प्रूफ आहे की ही मला या शनिवारी शॉपिंगला घेऊन जाणार आहे. ठिकाण पण माहित आहे. मॉल दे गोवा पोरवरीम. आपण तिथे चाललोय. ऐका मी तर तुला कोल्हापूरला पण जाऊया सांगत नाही. तर तिकडे तिकडे. अरे ऐका हे बघा. आपल्याला 5,000 रुपये आपण 5,000 मध्ये खूप काही करू शकतो. आपल्याला शॉपिंगला पैसे वाया घालवायची गरज नाही. बरोबर ना. 5,000 तुम्ही कमेंट मध्ये सांगा की मी 5,000 मध्ये काय काय शॉपिंग करू. शर्ट घेऊ, शूज घेऊ. वॉचची पण आवड आहे मला. पण एवढ्या कमी किमतीचं वॉच हिच्याकडनं घेऊन कसं. तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय मी शॉपिंग करायची ते तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि हा ऍज अ माइंड रीडर मी कितपत भारी आहे ते पण कमेंट मध्ये सांगा. आणि ऍज युजल शी लॉस्ट. त्यामुळे जाऊया ना. सकाळी जाऊया शॉपिंगला. त्याच्यानंतर मी तुला कॉफी प्यायला घेऊन जातो गोव्यातल्या एका बेस्ट प्लेसवर. थँक्यू सो मच गाईज. आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे. आणि कोणतरी पुन्हा एकदा हरलेला आहे. तर शुभरात्री. बाय बाय. हरलेला फेस बघा. बाय गाय.